नमस्कार मित्रों। मित्रांनो, आमच्या घरचा गुढी उभारलेला तुम्ही बघितला। कालच मुंबईला गेलो होतो आणि तिथून हा चष्मा नवीन आणलेला आहे 400 रुपयाचा। जी मोबाईलमध्ये ॲडव्हर्टाईज येते ना, नापतोल, त्याच्याकडून पण 425ला 2 मागवले होते, पण ते खाली पडले, तुटले, हात लागला, तुटला। म्हणून नापतोलचे तुम्ही चष्मे वापरू नका, लवकर तुटतात। 2 मिनटं। हां, आता हा गुढी तुम्ही माझ्या घरचा बघितला, तर हा कशासाठी उभा करतात ते मी तुम्हाला सांगतो। मित्रांनो, गुढीपाडव्याला चैत्र शुद्ध प्रतिपदा नवीन वर्षाच्या स्वागतासाठी घरात सुख, समृद्धी आणि विजय मिळवण्यासाठी गुढी उभारली जाते। श्रीराम, आपले भगवान राम जेव्हा अयोध्येवरून परत आले, तर त्यांच्या स्वागतासाठी ही गुढी उभारली जाते। पूर्वीच्या काळी आपल्याकडे असं काही मोबाईल नव्हतं, काही नव्हतं, कसं लोकांनी आपला आनंद कसा साजरा करायचा, तर अशी आपली गुढी उभी करायची। आरोग्यदायी गुढीला कडुलिंबाची पानं आपण लावतो, जी आरोग्यासाठी उत्तम मानतात, कारण या दिवसापासून ऋतू बदलतो। पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली होती असं बोलतात। गुढीमुळे घरात सकारात्मक ऊर्जा आणि सात्विकता येते। तर मित्रांनो, गुढीपाडव्याच्या आणि मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मी तुम्हाला देतो। महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये गुढीपाडवा, नंतर कर्नाटक आणि आंध्रमध्ये उगादी म्हणतात, उत्तर भारतात नवरात्र संतवर म्हणतात, सिंधी नववर्ष चेटीचंड म्हणतात, काश्मीर नवरेह, बंगाली पोहेला बॉयशर मध्य एप्रिलमध्ये, असमिया वहाद्र बिधू एप्रिल मध्य कापणी, गुजरातीमध्ये वेसू वारसू वारस ती आपण दिवाळीमध्ये करतो, केरळ विशू एप्रिल मध्य। तर मित्रांनो, ह्याच्या मागचं उद्देश एकच हा आहे की प्रत्येकाच्या शेतामध्ये चांगलं शेत आलेलं असतं, पीक आलेली असते, त्याची कापणी असते, त्याची मळणी असते आणि मार्केटमध्ये विकायचं किंवा स्वतःला वापरायचं असतं। तर याच्या मागचा उद्देश एकच आहे। तर मित्रांनो, आता एवढं तुम्हाला बोलून झालं ते बाद झालं। आता काय करत आहे, श्रीखंड आणलेला आहे आणि मस्तपैकी भात, वरण आणि श्रीखंडाबरोबर पुरी मस्त आता चोपायचं आहे। हां, तेवढा वेळ मी घालत नाही, आवाज येतोय मला। आपण परत भेटू। उमेश खांगोकर, अंधेरी, पश्चिम मुंबईवरून। धन्यवाद।